एकीकडे मुघलठाणी स्वराज्यात येत असताना दुसरीकडे छावा जन्मला. पुरंदरावर मुक्कामी असलेल्या महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाईंनी एका तेजस्वी बाळाला जन्म दिला. स्वराज्याला राजपुत्र मिळाला, वारस मिळाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी पुढे त्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने स्वतःचं नाव अजरामर करून ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य प्रस्थापनेचे काम करताना कमालीचे सातत्य दाखवले. एखादा छोटा ओहोळ जसा वाहत राहून अगदी पाषाणाला सुद्धा चिरत जातो, छत्रपतींचा प्रवास काही अंशी तसाच होता. संभाजी महाराज मात्र एखाद्या प्रचंड मोठ्या धबधब्याच्या माऱ्यासारखे होते. त्यांच्या प्रखर तीव्रतेने शत्रू क्षणार्धात नामोहरम होत असे. प्रचंड उत्कटता. दोघेही पितापुत्र इतिहासात अजरामर झालेत.